नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पाठ क्रमांक 3 इयत्ता 7वी नागरिकशास्त्र संविधानाची वैशिष्ट्ये या धड्याचा स्वाध्याय. तर चला पाहूया की माझ्या उत्तराची पद्धत तुम्हाला आवडते की नाही आणि माझी उत्तरं ही मोठी असतात. मग त्याचा फायदा जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी होतो. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की कधी कधी असं म्हणतात की उत्तर जरा जास्त असलं तरी चालेल, पण कमी असू नये. कारण कमी असलं तर आपला मार्क जाऊ शकतो. तर त्यामुळं ह्याच वाक्याचा किंवा ह्याच सल्ले आपल्याला मिळतात. तर याचाच मी विचार डोक्यात घेऊन माझ्या उत्तरांवर काम केलेलं आहे आणि प्रत्येक ह्याच्यात मार्क मिळेल असा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून मला प्रोत्साहन देऊ शकता आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा. चला पाहूया. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, इथं येतो स्वाध्यायामध्ये आपला प्रश्न पहिला. संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा. संघराज्य शासन, राज्य शासन दोन्ही शासनांकडे असणारे विषय. तर इथं आपल्याला विषय लिहायचे आणि प्रत्येक रकान्यात 3-3 विषय लिहायचे. मी याचं उत्तर दाखवते तुम्हाला. तर याचं उत्तर काही असं आहे. तर संघराज्य शासनमध्ये क्रमांक 1 संरक्षण, 2 परराष्ट्र व्यवहार, 3 चलन व्यवस्था. राज्य शासन 1 शेती, 2 कायदा सुव्यवस्था, 3 तुरुंग प्रशासन. दोन्ही शासनांकडे असणारे विषय 1 रोजगार, 2 व्यक्तिगत कायदा, 3 शिक्षण. आता येतो प्रश्न दुसरा, तो म्हणजे योग्य शब्द लिहा. त्यातला पहिला, दुसरा, तिसरा याचे उत्तर पाहूया. तर हे असं. त्यातला पहिला आहे संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा. त्याचं उत्तर आहे संघ शासन. दुसरा निवडणूक घेणारी यंत्रणा. त्याचं उत्तर आहे निवडणूक आयोग. आता येतो क्रमांक तिसरा. दोन सूची व्यतिरिक्त असलेली सूची ती म्हणजे समवर्ती सूची. लिहिते व्हा. हा प्रश्न क्रमांक तिसरा आहे. 1 संघराज्यात 2 स्तरांवर शासन संस्था असतात. तर तुम्हाला या बाबतीत सर्व माहिती लिहायची आहे. मी तुम्हाला माहितीचं पेज दाखवते. हे असं याचं उत्तर आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि इथे सुद्धा काही भाग आहे त्या उत्तराचा. आपण माग पॉईंट 2 बघितले होते. हे तर तिसरा पॉईंट आहे. तर याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या व तुमच्या पुढील वर्षाला एकदम सोपं बनवून टाका. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. शेषाधिकार म्हणजे काय? तर तेही इथं आहे. शेषाधिकार म्हणजे काय? तर हे पहा इथपर्यंत त्याचं उत्तर आहे. उत्तराचा बाण पाहू शकता तुम्ही. इथून ते इथपर्यंत. त्यानंतरचा प्रश्न आहे संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. तर का ठेवले आहे ही सगळी कारणं आणि त्यामुळे कोणती चांगली व्यवस्था देशामध्ये झाली हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. मी हे पेज पूर्णपणे दाखवते तुम्हाला. तर हा मी प्रश्न इथे लिहिला आहे जागा होती म्हणून. आणि हे असं हे एवढ्या पूर्ण पेजचं तुमचं उत्तर आहे. तर ही वही छोटी आहे त्यामुळे उत्तरं थोडीशी मोठी वाटू शकतात, पण हे गरजेचं आहे. कारण हा प्रश्न तुम्ही बघितला असेल की लिहिते व्हा असा प्रश्न आहे. तर या प्रश्नात मोठी उत्तरं यांना जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. तर तुम्ही असेच जास्तीत जास्त मार्क मिळवावेत म्हणून मी एवढी मोठी उत्तरं दिलेली आहेत. आणि यांना लिहायचा समजून घ्यायचा प्रयत्न तुम्ही जर एकदाच केला तर तुम्हाला याची खूप मदत होईल. आणि कोणत्याही पाठातला कोणत्याही 5वी ते 7वी मधल्या कोणत्याही इयत्तेमधला कोणताही पाठ तुम्हाला जर अडत असेल किंवा समजत नसेल, त्यातला कोणताही मुद्दा तुम्हाला जर कळत नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा किंवा कमेंट सेक्शन बंद असेल तर या व्हिडिओला लाईक करूनही सांगू शकता. धन्यवाद.